को उठाकर यीशु तेरी स्तुति करूं, प्रभु तेरी स्तुति, अपने आवाज को ऊंचा कर क्या करें, यीशु तेरी स्तुति करूं, प्रभु तेरी स्तुति, ओ हालेलुया, स्तुति करूं तेरी स्तुति करूं, तेरा नाम पवित्र, सब लोग कहें पवित्र यीशु, तेरा नाम पवित्र पवित्र यीशु। I enter the holy of holies, I enter through the blood of the Lamb, I enter to worship you only, I enter to hold where I am. Lord, I worship you, yes I worship you, Lord, Lord, I worship you, yes I worship you, yes I worship you, for your name is holy, holy, Lord, for your name is holy, holy God, oh my Lord, for your name is holy, holy Lord। प्रभु हम इस योग्य नहीं राजा जो आपके पवित्र स्थान में आ सके परमेश्वर, प्रभु हम योग्य नहीं राजा कि आपके पवित्र स्थान में आ सके, परंतु आपका वचन कहता है कि जब हम पापों में थे आपने प्रभु हमें पापों से बाहर निकाला राजा, आपके लहू से आपने हमें धोया है परमेश्वर। प्रभु कितने बार प्रभु हम आपसे प्रॉमिस करते हैं, वादा करते हैं, फिर भी हम वो तोड़ देते हैं मेरे राजा, परंतु जैसे आप हो प्रभु वैसे हमें भी शुद्ध बना मेरे परमेश्वर, पवित्र बना मेरे परमेश्वर। प्रभु हम भी आपको देखना चाहते हैं, कहे प्रभु हम भी आपको देखना चाहते हैं राजा, अपने जीवन में आपके आत्मा से भरना चाहते हैं परमेश्वर। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। I enter the holy of holies, I enter through the blood of the Lamb। अपने हाथों को उठाकर I enter to worship you only, I enter to hold where I am, Lord, I worship you, yes I worship you, yes I worship you, Lord, Lord, I worship you, yes I worship you, for your name is holy, holy Lord, तेरा नाम पवित्र पवित्र यीशु। आइए अपने मुंह से गीतकार, तेरा नाम अपने मुंह से गीतकार करें, प्रभु तेरा नाम पवित्र है मेरे राजा।
तेरा नाम प्यारा है परमेश्वर, तेरा नाम सच्चा है प्रभु, तेरा नाम भला है परमेश्वर, तेरा नाम पवित्र पवित्र यीशु, तेरा नाम पवित्र हो पवित्र यीशु, तेरा नाम पवित्र पवित्र यीशु, तेरा नाम पवित्र पवित्र प्रभु तेरी स्तुति करो, यीशु तेरी स्तुति, सभी लोग हैं, प्रभु तेरी स्तुति करो, यीशु तेरी स्तुति करो, तेरा नाम तेरा नाम पवित्र पवित्र। अपने दोनों हाथों को उठा कर कहें, तेरा नाम पवित्र यीशु। प्रभु हमारी प्रार्थना को उत्तर प्रभु यीशु है राजा, हमारे हर सवाल का जवाब यीशु है परमेश्वर, हमारे सारे प्रश्नों का उत्तर प्रभु यीशु है राजा, सारी बीमारी का नाम प्रभु जो चंगाई देता है वो यीशु नाम है मेरे राजा, जो परिस्थिति को बदल देता है वो यीशु नाम है प्रभु, पवित्र आत्मा जो अद्भुत काम करता है वो यीशु नाम है राजा, जो सर्वश्रेष्ठ है एल शद्दाई यहोवा प्रभु, हम आपको धन्यवाद की भेंट चढ़ाते हैं परमेश्वर। ओरी बाबा 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 सदे You're holy God, oh you're worthy, oh तेरा नाम पवित्र पवित्र यीशु, तेरा नाम पवित्र पवित्र यीशु। Thank you Jesus प्रभु। क्यों ना हम जोरदार ताली बजाए प्रभु यीशु मसीह के लिए, प्रभु को धन्यवाद देंगे कि प्रभु तूने हमने प्रभु हमें ऐसा नाम दिया जो हमारे सारे प्रश्नों का उत्तर है मेरे राजा, जिस नाम में हमारे सारे उत्तर मिलते हैं राजा, हमें मिले इसलिए हम धन्यवाद देते हैं राजा। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, यीशु के नाम से मांगते पिता, आमीन। ख्रिस्त माझा तो सर्वात ज्ञान मात्याला, तो ते आपला तारणा यात मात्याला, बोलिया ख्रिस्त माझा तो सर्वात ज्ञान मात, हालेलुया, तो ते आपला तारणा यात मात्याला, तो जगाचा दाता मालक मालक यावेत माझा, तो जगाचा दाता
ताली बजाए सभी लोग। परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं गाऊंगा आनंद। सभी लोग गाएं। परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं गाऊंगा आनंद से। मैं गाऊंगा, मैं गाऊंगा, मैं गाऊंगा आनंद से। मैं गाऊंगा, मैं गाऊंगा, मैं गाऊंगा आनंद से। जब परमेश्वर की आत्मा ताली बजाऊंगा आनंद से। जब परमेश्वर की आत्मा ताली बजाऊंगा आनंद से। ताली बजाऊंगा, ताली बजाऊंगा, ताली बजाऊंगा आनंद से। ताली बजाऊंगा, बजाऊंगा, अपने हाथ उठाऊंगा। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में, हाथ उठाऊंगा आनंद। अपने हाथ उठाकर जब परमेश्वर की आत्मा से हाथ उठाऊंगा, हाथ उठाऊंगा, हाथ उठाऊंगा आनंद से। हाथ उठाऊंगा, हाथ उठाऊंगा, हाथ उठाऊंगा आनंद। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में, गाऊंगा आनंद से। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, सर्व मिळूनी गाऊया गीत वैभव ख्रिस्ताचे, गीत गाऊया ख्याती। हालेलुया, सगळे मिळून बोलूया। या सर्व मिळूनी गाऊया गीत वैभव ख्रिस्ताचे, गीत गाऊया ख्याती। हालेलुया, ही आनंदे जमली यात मंडळी ऐक्याची। ही शुभ्र वस्त्र द्यावी करी नवरी ख्रिस्ताची। ही आनंदे जमली यात मंडळी ऐक्याची। ही शुभ्र वस्त्र द्यावी करी नवरी ख्रिस्ताची। जय घोष तुमले, जय घोष तुमले, हे मंदिर ख्रिस्ताचे। हालेलुया, सगळे मिळून बोलूया। या सर्व मिळूनी गाऊया गीत वैभव ख्रिस्ताचे, गीत गाऊया ख्याती। हालेलुया, या सर्व मिळूनी गाऊया गीत वैभव ख्रिस्ताचे, गीत गाऊया ख्याती। हालेलुया, विजयाचे। हालेलुया, विजयाचे। हालेलुया, विजयाचे। हालेलुया, विजयाचे। आमीन, हालेलुया, आमीन। प्रेरित किताब इसका दूसरा अध्याय में देखोगे तो परमेश्वर का वचन वहां पर कहता है, वहां पर लोग प्रार्थना कर रहे हैं एकत्रित होकर। हालेलुया। अब देखो पवित्र आत्मा कहती है एक आत्मा की जब पवित्र आत्मा उतर आई तब उन्हें सामर्थ्य प्राप्त हुआ, अन्य भाषा बोलने लगे। हालेलुया, हालेलुया। पवित्र आत्मा ने उनके जबान का ताबा दी। हालेलुया, वो सामर्थ से भर गए। जब पेत्रस ने प्रचार किया 3000 लोगों का उद्धार हुआ। हालेलुया, हालेलुया। वही पवित्र आत्मा की हमें जरूरत है। हालेलुया, आमीन। आइए कुछ और गीत गाते हैं कि तेरे नाम है चंगाई। हालेलुया, तेरा नाम है सब नामों में पार। ताली बजाएं। तेरे नाम पे हम गाते हैं। आपकी ताली की आवाज। तेरा नाम है सब नामों में पार। तेरे
यीशुआ 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 ताली बजा सकते हो तेरे नाम में चंगाई तेरे नाम में दिखाई तेरे नाम में भलाई तेरे नाम की दुहाई तेरा नाम है सब नामों में ताली बजाते तेरे नाम में हम पाते हैं तेरे नाम में तेरा नाम है सब नामों में पास तेरे नाम में हम पाते हैं यीशुआ 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 ताली बजा तेरे नाम में अमीरी तेरे नाम में खुशी तेरे नाम में है सलामती तेरे नाम की हो स्तुति तेरे नाम में अमीरी तेरे नाम में है खुशी तेरे नाम में है सलामती तेरे नाम की हो स्तुति वो तेरा नाम है सब नामों में ताली बजाते हुए तेरा नाम में हम पाते हैं तेरे नाम तेरा नाम है सब नामों में पास तेरे नाम में हम पाते हैं यीशुआ यीशुआ सब मिलकर यीशुआ 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 ओ यीशुआ 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 ताली बजा सभी लोग ओके तेरे नाम में चंगाई तेरे नाम में रिहाई तेरे नाम में दुहाई तेरे नाम की दुहाई तेरे नाम में अमीरी तेरे नाम में है खुशी तेरे नाम में है सलामती तेरे नाम की हो स्तुति तेरा नाम है सब नामों में पास मिलकर तेरे नाम में हम पाते हैं ताली बजाते हुए तेरा नाम है ओ यीशुआ ऊंचे स्वर से यीशुआ 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 यीशुआ
मिलकर गाएंगे। ओके, तेरा नाम है सब नामों में वाह। ओके, तेरा नाम है सब नामों में, तेरे नाम में हम ताली बजाते हुए ऊंचे स्वर से, तेरा नाम है सब नामों में, तेरे नाम में हम मिलकर यीशुआ 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 उसके नाम में चंगाई है, अमीरी है, हालेलुया, खुशी है, सलामती है, हालेलुया। सब कुछ जो भी हमें चाहिए वो सब यीशु नाम में समाया हुआ है, हालेलुया। हम दुखित है, परेशान है, नो प्रॉब्लम, हमारा उत्तर प्रभु यीशु मसीह, हालेलुया। तो यदि कहे तो ये पहाड़ हट सर कर गिर जाए तो वो भी वो होगा, हालेलुया। कई बार मैंने भी ऐसा किया, प्रभु तेरा वचन कहता है ना पहाड़ के पास आए, प्रभु तेरा वचन कहता है पहाड़ हट जाए, हालेलुया। परंतु परमेश्वर वहां पर परिस्थिति के बारे में कहता है, हालेलुया, हालेलुया। हमारे दुखों के बारे में जो पर्वतों के जैसे हमारे सामने खड़ा होता है, हालेलुया। ओके, तो अभी हम और एक गीत गाएंगे कि दुनिया सांगत सांगोंदे में भजन करा प्रभु यीशु से, हालेलुया। अरे दुनिया सांगत सांगोंदे में भजन करा प्रभु, आप क्या दुनिया सांगते ताली की आवाज, दुनिया सांगते सांगोंदे में भजन करा प्रभु यीशु, दुनिया सांगते सांगोंदे में भजन करा प्रभु यीशु। अरे दुनिया सांगते सांगोंदे में भजन करा प्रभु यीशु, दुनिया सांगते सांगोंदे में भजन करा प्रभु यीशु। हाँ दुनिया सांगोंदे सांगोंदे में भजन करा प्रभु यीशु, दुनिया सांगोंदे सांगोंदे में भजन करा प्रभु यीशु। अरे दुनिया सांगोंदे सांगोंदे में, अरे दुनिया सांगोंदे सांगोंदे में भजन करा प्रभु यीशु। हाँ दुनिया सांगोंदे भजन करा प्रभु यीशु, दुनिया सांगोंदे सांगोंदे में भजन करा प्रभु यीशु। अरे स्वर्ग दे मार्चो अमर बना, शांति दे मार्चो, स्वर्ग दे मार्चो, अरे शांति दे मार्चो, अरे स्वर्ग दे मार्चो अमर बना, शांति दे मार्चो। हाँ दुनिया सांगोंदे मिलकर यीशु, दुनिया सांगोंदे सांगोंदे भजन करा प्रभु यीशु। अरे दुनिया सांगोंदे सांगोंदे भजन करा प्रभु यीशु, दुनिया सांगोंदे सांगोंदे में भजन करा प्रभु यीशु। हाँ दुनिया सांगोंदे सांगोंदे में भजन करा प्रभु यीशु, दुनिया सांगोंदे सांगोंदे में भजन करा प्रभु। जीवन दे मार्चो, अरे शांति दे मार्चो,
मिलकर गाएंगे, ताली बजाए, राजेश आए, राजा यीशु आए हैं, सब मिलकर गाएंगे, ताली बजाए, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, चिंता छोड़ो स्तुति गाओ, राजा यीशु आए हैं, सब मिलकर गाएंगे, ताली बजाते हुए राजा यीशु आए हैं, सब मिलकर गाएंगे, ताली बजाए। अरे तुम मांगो वो सुनेगा, कमी घटी को पूरा करेगा, तुम मांगो मिलकर वो सुनेगा, कमी घटी को। अरे मन से बुलाने वालों की दिल में आएगा, यीशु कहता है मन से बुलाने वालों की दिल में आएगा। अरे खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, चिंता छोड़ो स्तुति गाओ, राजा यीशु आएंगे, सब मिलकर गाएंगे, ताली बजाएंगे, राजेश्वर है, राजा यीशु आएंगे, सब मिलकर गाएंगे, ताली बजाएंगे। आंसू को पोंछेगा, हाथों को वो थामेगा, आंसू को बोलो पोंछेगा, हाथों को वो, हर दिल के सारे हसरत को पूरा करेगा, दिल के सारे हसरत को पूरा करेगा। इसलिए कहते खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, चिंता छोड़ो स्तुति गाओ, राजा यीशु आएंगे, सब मिलकर गाएंगे, ताली बजाए, राजा यीशु आएंगे, सब मिलकर गाएंगे, ताली बजाएंगे, ताली बजाते। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, मिलकर धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद यीशु तेरा। अरे यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से अब तक मरा नहीं जिंदा हूँ मैं, मिलकर गाए, यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ,
अब तक मरा नहीं जिंदा हूँ मैं। धन्यवाद धन्यवाद मिलकर हो, धन्यवाद धन्यवाद। अरे फूलों में रंग तूने डाला, पंछी को गाना तूने सिखाया। फूलों में रंग तूने डाला, पंछी को गाना तूने सिखाया। सागर से गहरा प्यार तेरा, आसमानों से तूने पूछा। सागर से गहरा प्यार तेरा, आसमानों से तूने पूछा। धन्यवाद धन्यवाद मिलकर धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा। अरे भोजन से तृप्त करता, तन को मेरे कपड़ों से ढकता। मिलकर भोजन से तन को मेरे कपड़ों से ढकता। मेरे सारे दुख दर्द को नृत्य में बदल देता। मेरे सारे दुख दर्द को नृत्य में बदल देता। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा। मिलकर धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा। धन्यवाद 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 यीशु तेरा। धन्यवाद 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 यीशु तेरा। धन्यवाद 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 यीशु तेरा। धन्यवाद 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 यीशु तेरा। धन्यवाद हरे राजा तेरा। धन्यवाद हरे यीशु तेरा। धन्यवाद। आइए अपने आंखों को बंद करें। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा। धन्यवाद 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 यीशु तेरा। धन्यवाद यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ। यीशु तेरी कृपा से अब तक मरा नहीं जिंदा हूँ मैं। यीशु तेरी दया से, यीशु तेरी दया से अपने हाथों को उठा कर कहें मैं जीवन जीता हूँ। यीशु तेरी कृपा से अब तक मरा नहीं जिंदा हूँ मैं। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा। धन्यवाद 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 यीशु तेरा। अपने हाथों को उठाकर भोजन से तृप्त करता, तन को मेरे कपड़ों से ढकता। मेरे सारे दुख दर्द को नृत्य में बदल देता। इसलिए हम कहते हैं धन्यवाद धन्यवाद। कमान चर्च मिलकर गाएं यीशु धन्यवाद।
प्रभु तू आहेत तर आम्ही आहोत राजा, तू आहेत तर सर्व काय आहे. प्रभु तू आमचा आहेस, आम्ही तुझे आहोत राजा. कहे प्रभु यीशु मसीह को, प्रभु तू हमारा है परमेश्वर, हम तुम्हारे हैं राजा. थैंक यू. जब भी हम आपको पुकारते हैं परमेश्वर, आप हमारी वाणी को सुनते हो, उत्तर देते हो परमेश्वर. हम धन्यवाद देते हैं आपके वादों के लिए, हम धन्यवाद देते हैं आपके वचनों के लिए परमेश्वर. भक्ति जनों की भक्ति में यीशु, आओ तुम्हें बस लो. तुम ही हमारे तारनहारे, दिल में तुम्हें बस लो. ओ भक्ति जनों की भक्ति में यीशु, आओ तुम्हें बस लो. तुम ही हमारे तारनहारे, दिल में तुम्हें बस लो. अपने हाथ को उठाकर कहें, यीशु जी यीशु जी तुम ही हमारे, यीशु जी यीशु जी तुम ही हमारे, हम भी तुम्हारे हैं, हम भी तुम्हारे हैं. आइए अपने मुंह से अंगीकार करें, हम भी तुम्हारे. यीशु जी यीशु जी यीशु जी तुम ही हमारे, यीशु जी यीशु जी तुम ही हमारे, हम भी तुम्हारे हैं, हम भी तुम्हारे हैं, हम भी तुम्हारे हैं, हम भी तुम्हारे हैं. प्रभु हम इस कबूल करते हैं राजा कि यीशु ही प्रभु है मेरे परमेश्वर. प्रभु हर एक घुटना टिकेगा यीशु के नाम से, हर एक जबान कबूल करेगी यीशु प्रभु है परमेश्वर. आज हमारी परिस्थिति अपने घुटने टेकती है, इसके लिए धन्यवाद करते हैं. हमारी बीमारी घुटने टेकती है, इसलिए धन्यवाद करते हैं राजा. थैंक यू जीसस लॉर्ड, थैंक यू जीसस. प्रभु आपका वचन कहता है परमेश्वर, एक स्त्री थी परमेश्वर, उसे लहू बहने की समस्या थी. प्रभु आपका वचन कहता है कि उसने जब आपके वस्त्र को छुआ और तुरंत वो ठीक हो गई, उसको चंगाई मिल गई परमेश्वर. हम आपको धन्यवाद देते हैं प्रभु. हम भी आपको छूना चाहते हैं परमेश्वर, हमारे जीवन में हम सामर्थ को चाहते हैं यीशु के नाम से. थैंक यू जीसस. दामन को तेरे छूकर प्रभु जी, पाक में हो जाऊं, पर हो अधूरा तेरे जीवन से, पूरा में हो जाऊं. दामन को तेरे छूकर प्रभु जी, पाप में हो जाओ, पर हो अधूरा तेरे जीवन से, पूरा में हो जाओ. अपने मुँह से क्या करते हैं, यीशु जी यीशु तुम ही हमारे, यीशु जी तुम ही हमारे, यीशु
में तुम्ही ही बस हो भक्ति जनों की भक्ति में यीशु आओ तुम्ही बस तुम ही हमारे तारणहारे में तुम्ही बस हो यीशु जी यीशु जी यीशु जी तुम ही अपने मुंह से आगे पार करें यीशु जी तुम ही हमारे हम भी तुम्हारे हैं सच है हम भी तुम्हारे हम भी ओ इसमें सामत है हम भी तुम्हारे ओ तेरे नाम में यीशु जी यीशु जी तेरे नाम सामर्थ है थैंक यू जीसस प्रभु आपके लोगों में सामर्थ है आपके नाम में शिफा है आपके नाम में चंगाई है जो आपका नाम लेता है उसी का उद्धार है परमेश्वर थैंक यू जीसस लॉर्ड वी वर्शिप यू लॉर्ड वी वर्शिप यू लॉर्ड वी वर्शिप यू लॉर्ड थैंक यू जीसस लॉर्ड वी वर्शिप यू लॉर्ड वी वर्शिप यू तेरे जैसा कोई नहीं सभी लोग कहें तेरे जैसा कोई नहीं तू है अद्भुत परमेश्वर तेरे जैसा कोई नहीं तेरे जैसा कोई नहीं तेरे जैसा कोई नहीं तू है अद्भुत परमेश्वर तेरे जैसा कोई नहीं तूने हाथ पकड़ कर अब तक मुझे चलाया है तेरे जैसा कोई नहीं तूने हाथ पकड़ कर अब तक मुझे चलाया है तेरे जैसा कोई नहीं तेरे प्यार सा कुछ भी नहीं तेरे प्यार सा कुछ भी नहीं तेरे लिए मेरी जान तेरे प्यार सा कुछ भी नहीं Thank you Jesus प्रभु हम सारा आदर सारी महिमा सारी प्रशंसा प्रभु हम आपको देते हैं प्रभु हम कहते हैं कि तेरे जैसा कोई नहीं है परमेश्वर ना कभी होगा तो कल आज और हमेशा वैसे इसके लिए बात करते हैं प्रभु हे प्रभु आमच्या देवा गौरव व सन्मान
व सामर्थ्याचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस. मी धन्यवाद देतो. आमच्या जीवनामध्ये आमचा रास होऊ दे, केवळ तुमची महिमा होऊ दे राजा. प्रभू, येणारं वचन, येणारी साक्ष, प्रभू आज प्रत्येकाचा अंत करून तुम्ही खोला आणि आजचं वचन आज प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादित कसं करा माझं राजा. प्रभू येशू, आम्ही ऐकणारे नाही तर ऐकून वागणारे बनव परमेश्वराचा. प्रभू, आम्ही घरी जाऊन विसरू नये की आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये जाऊन विसरू नये राजा, परंतु ते वचन जे आहे आमच्या मनामध्ये प्रभू परमेश्वर राहू दे राजा, अशी आम्ही प्रार्थना करतो राजा. सारा आदर महिमा तुला देऊन ही प्रार्थना आम्ही प्रभु यीशुच्या नावात मागतो म्हणतो आहे परमेश्वर. आमेन. क्यों हम ताली बजाकर प्रभु को धन्यवाद दें. हालेलुया. थँक यू जीसस. पास्टर सुमित आमच्या मध्ये आहे, टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूला खरंच धन्यवाद असो. परमेश्वर महान आहे, त्याची दया, त्याची कृपा आम्हा प्रत्येकावर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू ब्रदर रवी. खूप चांगल्या रीतीने त्यांनी स्तुती आराधनेमध्ये चालवलेलं आहे, साक्षीची सभा घेतलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. किती जण आनंदित आहेत. प्रेज द लॉर्ड. ही खूप चांगली गोष्ट आहे की त्याचे लोक शब्दात दिवशी त्याच्या मंदिरामध्ये येऊन त्याच्याबरोबर अजून जास्त कनेक्ट होण्यासाठी प्रयत्न करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या सगळ्यांचा हा प्रयत्न आहे की प्रभू, मला अजून तुझ्याशी जुडायचं आहे, मला अजून तुझ्यामध्ये वाढायचं आहे, मला अजून तुला ओळखायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. देवाला धन्यवाद असो. जास्ती वेळ न घेता देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपण देवाच्या वचनातून शिकत आहोत, पाहत आहोत की कशा प्रकारे परमेश्वर नेहम्याला चालवत आहे. आपण सर्वजण अध्याय पहिला, अध्याय दुसरा याच्यातून शिकलेलो आहोत. आपल्याला भरपूर गोष्टी पाळक साहेबांनी पहिल्या अध्यायामधून आणि दुसऱ्या अध्यायामधून शिकवलेल्या आहेत आणि माझा विश्वास आहे की ह्याद्वारे आपली आध्यात्मिक उन्नती होत आहे. किती जणांना असं वाटतं की खरंच माझी आध्यात्मिक उन्नती होत आहे म्हणून? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि विशेष करून मागच्या रविवारी आपण पाहिलं की पाळक साहेब बोलत असताना दाराबद्दल जास्तीत जास्त त्यांनी मागच्या रविवारी बोललेले आहे की जे दार परमेश्वराकडून नाहीये ते बंद झालं पाहिजे आणि जे दार परमेश्वराकडून आहे ते काय झालं पाहिजे? खुललं पाहिजे. आणि ते बोलत असताना ते नेहमी सांगतात, नेहमी आपल्या वचनातून दाराचा उल्लेख झाल्याच्या नंतर एका महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख करतात. ती कोणती गोष्ट आहे? बिजागरी. ओके ना? हिंजेस. जी बिजागरी आहे की मोठे मोठे दरवाजे छोट्या छोट्या बिजागरीवर काय होतात? अवलंबून असतात. जर बिजागरी चांगली असेल तरच दरवाजा काय होऊ शकतो? टिकू शकतो, नाही तर टिकू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मी देखील प्रार्थना करत होतो की प्रभू, मी काय बोलू, मी कशा प्रकारे तुझ्या लोकांना तुझ्याकडे घेऊन येऊ. तर माझ्या समोर पण दारच आलं. हालेलुया. की आज आपण पाहणार आहोत की बाबा कशा प्रकारे दार हे ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे. दाराची नक्की भूमिका काय आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पाहूया नेहम्याचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 3रं वचन मी वाचतो. त्या ठिकाणी असं म्हटलं आहे, मी राजास म्हणालो, महाराज चिरायू होत, माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याच्या वेशी अग्नीने जाळून गेले आहेत, तर माझे तोंड का उतरावयाचे नाही? प्रार्थना करूया आपण. स्वर्गीय प्रेमळ पिता, आम्ही मनापासून तुमची स्तुती करतो, तुमचे आभार मानतो. प्रिय प्रभू, तुम्ही थोर आहात माझ्या राजा, तुमच्यासारखा कोणीच नाहीये. प्रिय प्रभू परमेश्वर पिता, आज प्रभू तुमच्या वचनातून आम्ही शिकत असताना आमच्या बरोबर बोला. प्रभू आम्ही अधिक तुम्हाला ओळखावं म्हणून विशेष करून आमचं सहाय्य करा आणि आज प्रत्येक गोष्टीचा ताबा तुम्ही घ्या प्रभू परमेश्वर पिता. प्रभू यहोवा, मी माझा जीव, प्राण, आत्मा, शरीर तुमच्या हातामध्ये समर्पित करतो. प्रभू यहोवा, माझ्या मनचे विचार, मुखातील शब्द तुम्हाला मान्य असोत प्रभूजी. येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. हालेलुया. हालेलुया. पहा, दार या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तिकडच्या ज्या वेशी आहेत, ज्याला इंग्लिश मध्ये गेट म्हटलेलं आहे, दार म्हटलेलं आहे, की त्या सगळ्या जळून गेलेल्या आहेत आणि म्हणून
मी नाराज आहे, मी खिन्नित झालेलो आहे, मी दुःखित आहे, का माझे तोंड उतरले नाही पाहिजे, अशा प्रकारे तो बोलत आहे. आणि पहा, आपण दार हे बघत असताना आज दाराची गरज कोणाला आहे? दाराची गरज सगळ्यांना आहे. प्रेज द लॉर्ड. रोमकरास पत्र 3 अध्याय 23 वचन कोणीतरी वाचा. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. कारण सर्वांनी पाप केलेले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. काय झालेले आहेत? उणे पडलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि मग आता जितके जण देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत ना, त्या सगळ्यांना दाराची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांना. मग आता या ठिकाणी कोण बोलू शकतं का की मला दाराची गरज नाहीये? कोणी बोलू शकतं का की मी पाप करतच नाही? जर असं कोण बोलतं, तो नियमशास्त्राला काय करतो? खोटं ठरवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे गरजेचं आहे की मला दार प्राप्त होण्याच्या अगोदर मला हे समजून घेतलं पाहिजे की या दाराची मला जर गरज आहे, याच्या अगोदर मला पश्चातापाची गरज आहे. कशाची गरज आहे? मला पापक्षमेची गरज आहे. मला हे समजून घेतलं पाहिजे की मी पाप केल्यामुळं देवापासून दूर गेलेलो आहे. त्याचं गौरव मला करता येत नाहीये, त्याच्या गौरवामध्ये मला राहता येत नाहीये, गौरवातून गौरवामध्ये मला जाता येत नाहीये. पण तिकडे जाण्यासाठी मला एका दाराची गरज आहे आणि तो दार येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. हालेलुया. योहान कृष्णवर्तमान अध्याय 10 7 आणि 9 वचन. त्या ठिकाणी सांगितलं आहे की मी मेंढरांचे दार आहे आणि नंतर 9 मध्ये म्हटलेलं आहे की मी दार आहे. हालेलुया. कोणीतरी वाचा. मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. प्रथम 7 वचन वाचा. यास्तव येशू त्यास पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की मी मेंढराचे दार आहे. मी मेंढरांचे काय आहे? दार आहे. हे 7 वचनामध्ये म्हटलेलं आहे. येशू बोलत आहे, स्वतःला दाखवत आहे, दर्शवत आहे की मी दार आहे. हालेलुया. आणि हे बोलत असताना मला माहिती नाही की येशूला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, त्यांना पूर्णपणे ठाऊक आहे की हा मी दार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका वेळेस आपल्याला बोलताना, पदवी देताना वाटत नाही का हा मी अध्यक्ष आहे, हा मी उपाध्यक्ष आहे, हो मी कार्याध्यक्ष आहे, हो मी हे करू शकतो. त्याचप्रमाणे येशू बोलत असताना, दाखवून देत असताना स्पष्टपणे एकदा नाही 2दा सांगत आहे की मी मेंढरांचे दार आहे. आणि 9व्या वचनामध्ये येशूने सांगितलेलं आहे की मी दार आहे. हालेलुया. हालेलुया. 9वं वचन वाचा बरं. मी दार आहे. हा. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. काय प्राप्त होईल? काय प्राप्त होईल? सगळ्यात प्रथम ह्या दारामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला तारण मिळणार आहे. हालेलुया. हालेलुया. येशू ज्या वेळेस जकयाच्या घरी गेले, त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर येशूनी म्हटलेलं आहे की या घराला काय प्राप्त झालेलं आहे? तारण प्राप्त झालेलं आहे. याचा अर्थ हा की ह्या घराला योग्य दार आता लाभलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आता पाहतो आपण की भरपूर प्रकारचे दरवाजे असतात, छोटे मोठे रुंद, वेगवेगळ्या प्रकारचे गेट तयार करतात, भरपूर काही, हो की नाही? आणि दार म्हटलं तर सगळ्यात पहिलं आपल्या विचारांमध्ये एक गोष्ट येते, ती म्हणजे काय? ते सेफ्टी. काय ते? सुरक्षितता. की हो माझं दार चांगलं आहे, मी सुरक्षित आहे. एखाद्याचं दार तुटलं असेल तर रात्री झोप लागते का हो? जरी सगळे झोपले, वडिलांना झोप लागत नाही. जरी सगळे झोपले, आईला झोप लागत नाही, हो की नाही? अरे दार तुटलेलं आहे, दार बरोबर नाहीये, आता कसं व्हायचं, आता कसं करायचं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग कसं तरी करून लवकरात लवकर ते दार रिपेअर करण्याच्या मागे काय होतात? प्रयत्न केले जातात. हालेलुया. हालेलुया. आज माझी प्रार्थना आहे की इथं बसलेल्या कोणाचंच आध्यात्मिक दार तुटकं मुटकं हलकं कधीच नसावं. प्रेज द लॉर्ड. माझा आध्यात्मिक जे दार आहे ना, ते मजबूत आहे. कसं आहे? प्रेज द लॉर्ड. ह्या जगामध्ये दाराला खूप महत्व दिलं पाहिजे. पूर्वी लोक एक दरवाजा लावत होते, आता 2-2 दरवाजे लावतात. किती दरवाजे लावतात हो? एक मेन डोर असतो आणि एक सेफ्टी डोर असतो, हो की नाही?
एक जो बाहेरचा सेफ्टी डोर असतो तो जर असला, आतमधल्याला अजून खात्री असते, अरे 2-2 दरवाजे आहे, आता टेन्शन नाही, आता काहीच भीती नाहीये. का? कारण आम्ही 2 दारांच्या आतमध्ये राहणारे आहोत. आम्हाला 2-2 दरवाजे आहेत. आपल्याला 2 दरवाजाची गरज नाही, एकच भरपूर आहे. हालेलुया, हालेलुया. त्याची एकच सेफ्टी इतकी चांगली आहे ना, 2 दरवाजे पण त्याचा मुकाबला करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आता ज्याची ऐपत आहे, ज्याची कुवत आहे, तो 2 दरवाजे लावतो, आणि ज्याच्याकडे अजून जास्त पैसा आहे तो फक्त दरवाजाच लावत नाही, तर तो अंगण पण घेतो, अंगण मध्ये मोठा गेट लावतो, आणि ज्याच्याकडे अजून पैसा आहे तो एक वॉचमॅन पण त्या ठिकाणी ठेवतो की नाही? का? कारण माझं घर सुरक्षित राहावं, माझ्या सगळ्या वस्तू ठीक राहाव्यात, आम्हाला शांत झोपता यावं. आम्ही जरी झोपलो, बाहेर जो वॉचमॅन ठेवलेला आहे, ज्याला आम्ही पगार देतो, तो आमच्यासाठी जागरण करणार, तो आमच्यासाठी लक्ष ठेवणार. हो की नाही? ह्या जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहे. जितका जास्त पैसा घरामध्ये असेल ना, तितकं जास्त दरवाजाची काळजी घेतली जाते. जितकं जास्त घराच्या आतमध्ये गोष्टी उत्तमातल्या उत्तम असतील ना, तितकं जास्त दाराची आणि वॉचमॅनची आणि गेटची काय केली जाते? काळजी घेतली जाते. चांगला पाहिजे, त्याला पळता येतं का बघ, त्याला नीट चालता येतं का बघ, झोपणार तर नाही ना, लक्ष तर ठेवल ना. हालेलुया, हालेलुया. आणि आज आपल्या सगळ्यांना सगळ्यात उत्तम येशू हे दार प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस आपण दाराकडे पाहतो, जुन्या करारामध्ये देखील ज्यावेळेस इस्रायली लोकांना मिस्र देशातून बाहेर पडायचं होतं, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या पिढ्या आणण्यात आल्या, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी टाकण्यात आल्या की जेणेकरून फारोनी जे इस्रायली लोक आहेत त्यांना काय करावं? मोकळं करावं, सोडावं. आणि त्यातली जी शेवटची पिढा होती ती म्हणजे काय होती हो? मृत्यूची पिढा होती. प्रथम जन्मलेला काय होणार आहे? आणि जर त्याला वाचवायचं असेल तर काय करावं लागणार आहे? वलांडनाच्या दिवशी जो कोकरा तुम्ही कापणार आहात, त्या कोकऱ्याचं रक्त घराच्या कपाळपट्टीला तुम्ही लावलं पाहिजे, चौकटीला लावलं पाहिजे. आणि जर तुमच्या घराच्या कपाळपट्टीला रक्त असेल तर मी तुमचं घर ओलांडून जाईल, नाही तर तुमच्या घरातील जो प्रथम जन्मलेला आहे तो काय होणार आहे? निर्गमाचं पुस्तक याचा 12 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. इब्री लोकास पत्र 9व्या अध्याय आणि 22 वचनामध्ये याची खात्री दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. की जोपर्यंत त्या दारावर मी रक्त पाहणार नाही तोपर्यंत मी त्याला ओलांडून जाणार, आणि जर नसलं तर घरातला जो प्रथम व्यक्ती आहे तो काय होणार आहे? मरण पावणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्या सगळ्यांना आज ह्या सगळ्या गोष्टीची काय आहे? गरज आहे. आज आपण आपल्या डोळ्यासमोर 2 मिनिटासाठी एक दार घेऊन येऊया, हो की नाही? ते दार आपल्या समोर आल्याच्या नंतर कोणत्या कोणत्या मुख्य गोष्टी असतात आपण पाहूया. ओके. सगळ्यात पहिलं, दार उभा करण्यासाठी ज्याची गरज आहे ते म्हणजे बिजागरी, हो की नाही? आपल्या बाळासाहेबांनी खूप उत्तम रीतीने बिजागरी बद्दल काय केलेलं आहे? एक्सप्लेन केलेलं आहे, सांगितलं आहे की ती बिजागरी म्हणजे तुमचा आणि माझा विश्वास आहे. हालेलुया. जर माझा विश्वास मजबूत आहे, जर माझ्यामध्ये विश्वास आहे, तर मला सांगून द्या की माझं दार भक्कमपणे उभा राहणार आहे. प्रेषितांचे कृत्य 16 अध्याय आणि 31 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे पहा बरं. जर येशू बोलतो की मी दार आहे आणि जो आतमध्ये येतो त्याला तारण प्राप्त होते, आणि जर आपण बिजागरीला विश्वास बोलत आहोत तर तो विश्वासाचं दार उभा केल्याच्या नंतर काय प्राप्त होतं आपल्याला पाहूया. प्रेषितांचे कृत्य 16 अध्याय 31 वचन. ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. हालेलुया. प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे काय होईल? तारण होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ही बिजागरी जर मजबूत असली ना, मला खात्री आहे मी आणि माझं घराणं कधीच तारण गमावणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझा दार कधीच खाली पडणार नाही. का?
कारण माझ्या विश्वासाची बिजागरी एकदम भक्कम आहे. कशी आहे? भक्कम आहे. ती कधी पडणार नाही. मी विश्वास ठेवतो, मुखाने कबूल करतो की येशू देव आहे, आणि ज्यावेळेस मी असं कबूल करतो, येशूवर विश्वास ठेवतो, मला तारण प्राप्त होते. हालेलुया, हालेलुया. या तारण प्राप्तीसाठी येशू हा दरवाजा असला पाहिजे, बिजागरी हा विश्वास असला पाहिजे. आणि जर या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये असल्या, मला सांगून द्या, मार्क सुवर्तमान 16 अध्याय 16 वचनामध्ये लिहिलेला आहे, जो विश्वास धरतो तो बप्तिस्मा घेतो. तो काय करतो? हालेलुया. प्रक्रिया सुरू होते. या दरवाजाच्या मागे फक्त आराम नाहीये, ह्या दरवाजाच्या मागे सगळं काही चांगलं नाहीये. या दरवाजाच्या मागे ख्रिस्ती दैनंदिनाचं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. जर मी विश्वास ठेवतो, माझी बिजागरी मजबूत आहे. जर मी विश्वास ठेवतो, मला बप्तिस्मा घेतला पाहिजे. काय घेतला पाहिजे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन हे देखील सांगतं, तू विश्वास ठेवतो का की एकच देव आहे म्हणून? हो हो, मी ठेवतो. शैतान देखील असंच करतो आणि वरून थरथर पण कापतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण खरा ख्रिस्ती तो आहे जो विश्वास ठेवतो आणि बप्तिस्मा घेतो. वाचा बरं. जो विश्वास करतो, हम्म. बप्तिस्मा घेतो, त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही, तो शिक्षेस पात्र होईल. कशास पात्र ठरे? शिक्षेस पात्र ठरे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर मी विश्वास ठेवतो, मला बप्तिस्मा घेतला पाहिजे. आणि जर मी बप्तिस्मा घेतला, मला तारण प्राप्त झालेलं आहे. आणि जर मी विश्वास ठेवत नाहीये, तर मी काय आहे? सगळं समजतं, सगळं माहिती आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी मागच्या काही दिवसांपूर्वी माझ्या स्टेटसवर एक फोटो ठेवला होता की मी चर्चला जात नाही, याचा अर्थ मला माहिती नाहीये असं समजू नको. हो की नाही? ज्यांनी बघितलं असेल त्याला समजलं असेल. प्रेज द लॉर्ड. असं समजू नको की मी चर्चला येत नाही म्हणजे मला काही माहिती नाहीये. मला माहितीये. काय? मला कोणी मारलं? मोजेस निघाल्या त्याला मारलं, मला माहितीये. प्रेज द लॉर्ड. मला माहितीये दानिएलचं पुस्तक नवीन करारामध्ये आहे. मला माहितीये. हे कोणतं ख्रिस्ती जीवन आहे? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. याचा अर्थ हा दरवाजा घेतलेला आहे, पण या दरवाजाच्या आतमध्ये जी प्रक्रिया झाली पाहिजे होती ती झालेली नाही. विश्वास ठेवलेला आहे पण बप्तिस्मा घेतलेला नाहीये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जी प्रक्रिया केली पाहिजे होती, ज्या प्रकारे गेलं पाहिजे होतं, तसं आपण जात नाहीये. मी फक्त विश्वास ठेवतो. भीती वाटते, प्रभू असं करेल, प्रभू तसं करेल. भिण्याचं काम शैतान करतो, परमेश्वर असे लोक नाही. देवाने आम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा आणि प्रीतीचा, संयमनाचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया. तो कधीच बोललेला नाहीये की तुम्ही माझ्या नावाने घाबरा. तो कधीच बोललेला नाहीये मी आल्याच्या नंतर तुम्ही थरथर कापा. तो नेहमी बोललेला आहे. ज्यावेळेस तो शिष्यांना भेटला, ज्यावेळेस त्यांनी लोकांची भेट घेतली, त्यांनी बोललेला आहे, भिऊ नका, मी आहे. हालेलुया, हालेलुया. आज आपण देखील विश्वास ठेवतो, बप्तिस्मा घेतो, तर आपल्यामध्ये खात्री असली पाहिजे, माझ्यामध्ये भीती राज्य करू शकत नाही. कारण मी अशा दाराच्या मागे आहे ना, त्या दारावर कोणतीच गोष्ट राज्य करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या दाराच्या बाहेर सगळ्या गोष्टी दम तोडून टाकतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुढे पाहूया आपण मार्क 11:22 काय म्हटलेलं आहे. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेव. कोणावर विश्वास ठेव? हा, ज्या जिवंत देवाने, ज्या स्वर्गीय पित्याने मला पाठवलेला आहे ना, तुम्ही त्याच्यावर काय करा? लूक सुवर्तमान 17 अध्याय आणि 5 वचन त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. शिष्य त्या ठिकाणी येशूला विनंती करत आहे. काय बोलत आहे? आमचा विश्वास वाढवा. प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास काय करा? याचा अर्थ काय आहे? माझी बिजागरी अजून मजबूत करा प्रभू, मी कमजोर आहे. प्रेज द लॉर्ड,
हालेलुया. ज्याप्रमाणे तो पिता आपल्या मुलाला घेऊन आल्याच्या नंतर बोलतो की प्रभू माझ्यामध्ये विश्वास आहे, माझ्यातील अविश्वास काढून टाका. हालेलुया. काय आपण अशी प्रार्थना करतो का हो, माझा विश्वास वाढवा? हालेलुया. पैसे वाढो, गाडी वाढो, बंगला वाढो, केस वाढो, पोट कमी हो, या सगळ्या प्रार्थना असतात आपल्या. पण विश्वास वाढो ही प्रार्थना आज आपली असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. विश्वास वाढला ना, आपोआप सगळ्या गोष्टी प्रभू लाईनीत घेऊन येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय म्हटलेलं आहे पहा बरं. आता पहिली गोष्ट झाली की दार हे बिजागरीवर अवलंबून आहे, आणि त्याच्यानंतर दारामध्ये दुसरी महत्वाची जर कोणती गोष्ट असेल ती म्हणजे काय आहे? कडी आहे. किती जणांना कडी माहिती हो? आहे का नाही? कडी. डोर लावल्याच्या नंतर आपण नेहमी चेक करतो की दरवाजाची कडी बरोबर लागली की. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दरवाजा फुगतो, त्याला रंदा मारून बरोबर व्यवस्थित करून ती कडी लागते की नाही हे आपल्याला बघावं लागतं. आज देखील मला आठवतो, मी लहान होतो त्यावेळेस माझे वडील नेहमी ज्यावेळेस लॉक लावतात ना, 3दा-4दा खेचून बघायचे लागला की नाही लागला. हा बरोबर लागलाय की नाही लॉक. प्रेज द लॉर्ड. ही कडी फक्त कडी नाही तर तिच्या बरोबर लॉक देखील असणं गरजेचं. कारण जर मी कडी लावून गेलो तर ती कोणीही उघडू शकतं की नाही. पण त्याच्या बरोबर जर लॉक असला तर मला सांगून द्या, ती कडी उघडणार नाही, तो दरवाजा उघडणार नाही. जो कोणी येईल त्याला निराश होऊन तिकडून बाहेर जावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ही जी कडी आहे ती म्हणजे येशूचं रक्त आहे. येशूचं काय आहे? आपण पाहिलं निर्गमनाचा 12 अध्याय आणि 7 वचनामध्ये म्हटलेलं आहे की ज्या वेळेस मी हे रक्त पाहिल, हा लॉक ज्या वेळेस मी बघेल ना, मी याला काय होणार आहे? वलांडून जाणार आहे. येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. येशूच्या रक्तामध्ये. प्रेज द लॉर्ड. पहिले योहान याच्या 1 अध्याय 7-8 मध्ये लिहिलेलं आहे की जर आपण पश्चाताप केला, जर आपण आपली पाप कबूल केली तर तो नीतिमान आणि विश्वासू आहे, त्याचं रक्त आपल्याला सर्व पापापासून काय करेल? माझ्या कोणत्याही पापामुळे माझा टाळा खराब झालेला असेल किंवा ती कडी तुटलेली असेल, येशूचं रक्त त्याला भक्कम धरून आणणार. प्रेज द लॉर्ड. येशूचं रक्त त्या दाराला काय करणार आहे? उघडून देणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभू मी खूप पाप करतो, मी खूप पापी आहे, माझा जन्मच पापामध्ये झालेला आहे, पण माझा विश्वास आहे की तुझं रक्त माझ्या सर्व पापांची मला काय करतं? क्षमा करतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्या वेळेस हे रक्त आपण कडी आणि आपल्या लॉकवर असतं, मला सांगून द्या, या जगातील कोणतीच ताकद या दरवाजाला उघडू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाचं वचन सांगतं की जे दार मी बंद करतो ते कोणी उघडू शकत नाही, आणि जे मी उघडतो ते कोणी बंद करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. आज आपण विश्वास ठेवला पाहिजे. प्रभू माझ्या जीवनातील जेवढे दार तू बंद केलेले आहे ना, त्याच्यावर मी तुझं रक्त लावतो. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे की ते कधीच उघडणार नाही. माझा विश्वास आहे की किती कोणी प्रयत्न करून द्या, या दाराला कोणीच तोडू शकत नाही, या दाराला कोणीच उघडू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 गोष्टी झालेल्या आहेत आपल्या. पहिली बिजागरी झालेली आहे, दुसरी कडी झालेली आहे. तिसरी आणि खूप महत्वाची, ती आतमध्ये असल्याच्या नंतर आपण नेहमी वापरत असतो, ती म्हणजे काय आहे? आय होल. आहे का नाही? आपण सर्वजण पाहतो, बाहेरून ज्यावेळेस एखादा व्यक्ती बेल वाजवतो, आपण लगेच दरवाजा उघडतो का? नाही नाही नाही. काय करतो? तो जो आय होल आहे, काय बोलतात त्याला? पीप होल. ओके. त्याच्यातून आपण काय करतो? आणि बघितल्याच्या नंतर आपल्याला समजतं की या व्यक्तीसाठी दरवाजा उघडायचा आहे की नाही. जर तो ओळखीचा असेल दरवाजा पूर्ण उघडला जातो, जर ओळखीचा नसेल तर दरवाजाच्या बाजूला एक चेन लावलेली असते. काय असते? ती चेन आपण दाराला अडकवतो, थोडंसं दार उघडतो, आणि मग आपण त्याला विचारतो कोण आहे, तुम्हाला कोण पाहिजे? हो की नाही?
आध्यात्मिकरित्या आपण अशी चौकशी केली पाहिजे, कारण त्यांनी बळजबरी करू नये उघडण्याची, हो की नाही? जर मी ती चेन न लावता उघडलं तर कदाचित तो दरवाजा काय करेल, उघडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करेल. पण जर मी ती चेन लावलेली असेल तर काय होणार आहे, त्याला जास्त प्रयत्न करता येणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग आता हा जो होल आहे हे काय आहे, हे देवाचं वचन आहे. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 1 आणि 2 वचन आपण पाहूया. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. काय करावे? समर्पण करावे. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम ग्रहणी व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. ओके. इब्री लोकास पत्र 4 अध्याय 12-13 वचन वाचा बरं. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारी बरोबर. कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्या बरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे. हालेलुया. जर या वचनातून, या वचनाच्या द्वारे मी माझ्या दारातून पाहत आहे, मला सांगून द्या की अशी कोणतीच गोष्ट नाहीये जी तुमच्यापासून लपलेली राहील. तुम्हाला समजेल की हा व्यक्ती परमेश्वराकडून आहे की नाही आहे, ह्या व्यक्तीचा हेतू काय आहे, ह्या व्यक्तीचा उद्देश काय आहे, याला काय करायचं आहे, याला काय बोलायचं आहे, हा माझ्या घरामध्ये येऊन काय करणार आहे. आणि हे जर आपल्याला समजलं, मला सांगून द्या की आपल्याला इतकं सतर्क भेटेल की याला घरात घ्यायचं की नाही घ्यायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्याला समजून येईल. पहा, आपण दुसरं एक वचन वाचूया. 4 अध्याय 5, 6 आणि 7 वचन वाचा बरं. या ठिकाणी पुन्हा म्हटले आहे की हे माझ्या विश्रांतीत निश्चित येणार नाही. कोणीतरी त्यात यावयाचे होते ते राहिले आहे, आणि ज्यांना पूर्वी सुवार्ता सांगण्यात आली होती ते अवज्ञेमुळे त्यात आले नाही. म्हणून तो पुन्हा आज हा एक दिवस सजवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे त्या काळानंतर तो दाविदाच्या द्वारे म्हणतो की आज तर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका. तर आपली मने काय करू नका. देवाचं वचन ज्यावेळेस आपल्याकडे येतं, आपण त्या वचनाला काय करू नये, दुर्लक्ष करू नये, त्याचा अपमान करू नये. हालेलुया. ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्याकडे येतो आणि आपण डोळे मिचकावून बाजूला जातो, याचा अर्थ काय होतं की आपण त्याचा अपमान करतो, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. त्याचप्रमाणे ज्यावेळेस देवाचं वचन तुमच्याकडे येईल त्यावेळेस तुम्ही ते काय करू नका, नाकारू नका. का? कारण की भरपूर लोकांनी सुवार्ता ऐकली पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, म्हणून ते काय झालेले आहेत, दुःख भोगत आहेत. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये नाहीये. ज्यावेळेस त्या की होल मध्ये पाहत असताना देवाच्या वचनाच्या द्वारे आपण सगळ्या गोष्टी करत असू, देवाचं वचन घेऊन आपली नजर ठेवून, मला सांगून द्या की असा कोणताच व्यक्ती नाहीये जो तुमच्या घरात आल्याच्या नंतर त्याचे हेतू तुम्हाला समजणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण त्यासाठी आपण देवाच्या वचनामध्ये राहणं गरजेचं आहे. देवाचं वचन आपल्यामध्ये राहणं गरजेचं आहे. योहान कृष्णवर्तमान 15 अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की तू माझ्यामध्ये राहा, मी तुझ्यामध्ये राहील, आणि जे काही तू माझ्या नावाने माझ्या पित्याकडे मागशील ते तुला प्राप्त होईल. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये राहणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये वागणं गरजेचं आहे. आणि जर मी असं करतो, मला सांगून द्या त्याचं वचन नेहमी अशाच लोकांना आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये घेऊन येईल जे आपली आध्यात्मिक वाढ करणार आहे, देवामध्ये आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे, जे आपल्या नासाचं कारण ठरणार नाहीत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण समस्या काय होत आहे की आपण देवाच्या वचनाचा उपयोग फक्त एवढाच करतो, बघ हे तुझ्यासाठी बोललेले आहे का. काही टोचण्याचं वचन आलं, काही बोलण्याचं वचन आलं का लगेच आपण काय करतो, माझ्यासाठी नाहीये तुझ्यासाठी आहे.
माझ्या नाही नाही, मी थोडी तसं आहे. देवालाच माहिती. कोणाला माहिती? प्रेज द लॉर्ड. देवाला चांगलं माहिती आहे, कारण त्याच्याशी अदृश्य म्हणजे त्याला दिसणार नाही अशी कोणतीच गोष्ट नाहीये. तेरी आत्मा से भागकर मैं कहां जाऊं, आकाश में जाऊं तो तू वहां है, अधोलोक में जाऊं तो तू वहां है, लहरों पे चलूं तो तू वहां है. प्रेज द लॉर्ड. तेरी आत्मा से भागकर, हालेलुया. आणि वचन आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी मिळून एकालाच दर्शवतात, तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू पासून पळून आपण कुठे जाणार? कुठेच नाही, कुठेच नाही जाऊ शकत आपण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस त्याच्या वचनाद्वारे आपण लोकांना पाहणार आहोत, त्याच्या वचनाद्वारे आपण सगळ्या गोष्टीचं परीक्षण करणार आहोत, आपल्याला फसवणारा व्यक्ती प्रभू आपल्यापासून दूर घेऊन जाईल. भांडणं लावणारा व्यक्ती प्रभू आपल्यापासून दूर घेऊन जाईल. फूट पाडणारा व्यक्ती येशू परमेश्वर आपल्यापासून काय करेल? दूर घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याप्रमाणे मागच्या रविवारी बाळासाहेबांनी सांगितलं की त्यांनी फक्त त्याच्या अंतःकरणामध्ये विचार केला की मी देवाच्या सिंहासनावर जाऊन बसेल, त्याचा न्याय झाला आणि तो खाली पडला. तो सगळं ओळखणारा देव आहे. जर तो त्याच्या अंतःकरणामधलं ओळखू शकतो तर तो कोणाच्याही अंतःकरणामधलं ओळखू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. त्याच्यानंतर आपण चौथी आणि शेवटची गोष्ट पाहणार आहोत, ती म्हणजे त्या दाराला खूप महत्वाची असते. कशी असते? स्टॉपर. आहे का हो? आपल्या दरवाजाला, सगळ्यांच्या दरवाजा स्टॉपर आहे की नाही? आणि तो स्टॉपर म्हणजे देवाची इच्छा आहे. काय आहे? देवाची इच्छा. आपण आता वाचूया रोमकरास पत्र 12 अध्याय आणि 12 वचन. प्रार्थनेत काय राहा? तत्पर राहा. आणि 1 आणि 2 पण वाचा. 12, 1 आणि 2. म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जीवन पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. म्हणून काय करावी? समर्पण करावी. पुढं तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. काय होऊ द्या? नवीकरणाने स्वतःचे काय होऊन द्या? रूपांतर होऊन द्या. हालेलुया. हा स्टॉपर अशा गोष्टींना तुमच्या घरामध्ये येऊनच देणार नाही ज्या गोष्टी या जगाबरोबर तुम्हाला समरूप करायला भाग पाडतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टॉपरचं काम काय असतं? ज्यावेळेस आपल्याला एखादी अर्जंट गोष्ट करायची असते किंवा काहीतरी महत्वाचं करायचं असतं, आपण काय करतो? दरवाजा उघडतो आणि त्या स्टॉपरला चिपकवून देतो की जेणेकरून ज्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला घरातून आतमध्ये आणता येतील किंवा ज्या चांगल्या गोष्टी नाही त्या घरातून बाहेर काढता येतील. आणि म्हणून मला तुम्हाला सांगून द्या की जर रोमकरास पत्र 12 अध्याय 1 आणि 2 प्रमाणे आपण वागलो ना, मला सांगून द्या ते स्टॉपर इतकं भक्कम त्या दरवाजाला पकडून राहील की या सगळ्या गोष्टी तुझ्या शरीरातून गेल्या पाहिजे, तुझ्या विचारातून गेल्या पाहिजे, तुझ्या जीवनातून गेल्या पाहिजे, तुझ्या घरातून गेल्या पाहिजे. त्या सगळ्या निघून गेल्याच्या नंतर तो स्टॉपर ते दरवाजा सोडून देईल आणि येशूचं रक्त ते दरवाजा इतकं भक्कम धरून ठेवेल ना की त्या गोष्टी परत येणार नाहीत. हालेलुया. हालेलुया. त्या स्टॉपरचं इतकं महत्व आहे ना, ते स्टॉपर ठरवतं कोणाला आतमध्ये यायचंय आणि कोणाला बाहेर सोडायचंय. हो की नाही? ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी असतात, जर त्या स्टॉपरनी दरवाजाला थांबून ठेवलं नाही ना, भरपूर अडखळणं येतात. काय येतात? हालेलुया. याचा अर्थ काय आहे की जर प्रभू मी तुझ्या इच्छेने जगत नाहीये ना, मला माहिती आहे की माझ्या जीवनात भरपूर अडथळे येणार. प्रेज द लॉर्ड. 12 वाचा बरं. त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा.
प्रेज द लॉर्ड. आता सगळ्यांचा हा गोड गैरसमज आहे की हा दरवाजा लावल्याच्या नंतर मग आता काहीच घडणार नाही, सगळं चांगलंच होणार, सगळंच ठीक होणार, सगळं काही व्यवस्थितच चालणार. पण मला सांगून द्या, देवाचं वचन आपल्याला सांगतं की आशेने काय व्हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मला माहितीये प्रभू हा जरी दरवाजा लागलेला आहे, येशू हा दरवाजा माझ्या घरामध्ये लागलेला आहे, माझ्या जीवनामध्ये लागलेला आहे, त्या दरवाजाशिवाय माझं पान हलत नाही, आणि तरी देखील जर माझ्या जीवनामध्ये संकट येत आहे, समस्या येत आहे, तुझी इच्छा पूर्ण होऊन दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोम 12:12 पुन्हा एकदा वाचा. काय लिहिलेलं आहे त्या ठिकाणी? आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर रहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा विश्वास भक्कम आहे, मी वचनामध्ये चालत आहे, येशूचं रक्त लावलेलं आहे, तरी हे का घडत आहे, तरी असं का घडत आहे, तरी असं का झालेलं आहे. आज मला तुम्हाला सांगून द्या की जर अशा गोष्टी घडत आहे ना, देवाला धन्यवाद द्या. रोमकरास पत्र 12:12 वचनाप्रमाणे, प्रभू मी या संकटामध्ये धीर धरणार आहे, मी आशेने हर्षित होणार आहे आणि प्रार्थनेत तत्पर राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा नाही की मी दरवाजा लावला आणि आता घरामध्ये जातो आणि बेडरूम मध्ये जाऊन बेडवर एकदम चांगलं झोपून घेतो. नाही नाही नाही, मला आतमध्ये येऊन प्रार्थना करायची आहे. हालेलुया. आपल्या शेजारच्याला सांग, तुला प्रार्थना करायची आहे. हालेलुया. मी दरवाजा लावला, आता दरवाजा बघून घेईन काय करायचं आहे ते. नाही नाही नाही, मला सांगून द्या, याकोबाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की जरी तुम्ही विश्वास ठेवता आणि कृती करत नाही तर तुमचा विश्वास काय आहे? निरर्थक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जर विश्वास ठेवायचा आहे ना, त्या विश्वासाबरोबर तुमची कृती देखील असली पाहिजे. हालेलुया. पण कृतीच नाहीये. दरवाजा लावून दिलेला आहे, दरवाजाचं काम करत आहे, मी आतमध्ये मस्त पडलेलो आहे. हालेलुया. जर देवाला आपल्याला प्रसन्न करायचं आहे, कृतीतला विश्वास त्याला आवडतो. प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती कृतीने करतो की हो मला आरोग्य मिळाले तरी बेडवरच झोपलोय, नाही मी बरा झालेलो आहे तरी उठायला तयार नाहीये. ज्यावेळेस येशूने त्या 38 वर्ष दुखणे करायला सांगितलं की उठ आणि आपली बास घेऊन चालायला लाग, तो जागेवर बसून बोलला नाही, हा मला बरं वाटतंय. तो उठला, आपली बास घेतली आणि चालायला लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस ती रक्तस्राव स्त्री येशूकडे आली, त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला, तिला समजलं की मला आरोग्य मिळालेलं आहे. येशूला देखील समजलं माझ्यातून सामर्थ्य गेलेलं आहे. येशूकडून कोणती गोष्ट लपत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्यांनी देखील समजून घेतलं की मला आता गप्प बसून फायदा नाहीये, मला सांगितलं पाहिजे की हो मी तुमच्या वस्त्रांच्या गोंड्याला हात लावला. का लावला? कारण येताना मी माझ्या मनामध्ये विश्वास ठेवला होता. वस्त्राच्या गोंड्याला हात लावण्याची पद्धत या स्त्रीने सुरू केली. हे झाल्याच्या नंतर अनेक लोकांनी येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला हात लावला आणि आपलं आरोग्य प्राप्त करून घेतलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी त्या पद्धतीमध्ये त्या वेळेमध्ये असा विश्वास दाखवला की हो मी हे करेन आणि माझा विश्वास आहे की प्रभू मला आरोग्य देणार. एक बोलला की मी जातो आणि माझ्या देवाला सांगतो की तुम्ही काय, माझा चाकर बरा नाहीये, त्याला बरं करा. माझी लायकी नाही तुम्ही माझ्या घरामध्ये यावं, शब्द मात्र बोल म्हणजे काय होईल. येशू बोलला की इतका विश्वास मला संबंध इस्रायलमध्ये कुठेच आढळलेला नाहीये. आज तसा विश्वास ठेवायला मी तयार आहे का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र संहिता 15वा अध्याय त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मी वाहिलेल्या शक्तीने जरी माझं वाईट झालं तरी मी ती मोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपल्याला थोडंसं नुकसान दिसलं की लगेच आपण परमेश्वराला केलेले वायदे, परमेश्वरासमोर केलेले वचन सगळे विसरून जातो. नाही 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 नाही, 2 मिनिटासाठी आपण ते बाजूला ठेवूया, पण जर हे केलं नाही ना मोठं नुकसान होईल. हालेलुया. याचा अर्थ काय आहे? दरवाजाचं काम करत आहे, पण दरवाजाच्या ज्या आतमधले आहेत ना ते संकट बघून घाबरून जात आहेत. ते आशेमध्ये आनंद करत नाहीये, प्रार्थनेत तत्पर नाहीयेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी विचार करत होतो या सगळ्या गोष्टीचा दार 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 दार
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दार इंग्लिश मध्ये त्याला काय म्हटलेलं आहे? डोर. त्याची स्पेलिंग काय आहे? DOOR. बरोबर आहे की नाही हो? DOOR. याचा अर्थ काय आहे माहितीये का? डिपेंड अवर ओन रिलेशनशिप विथ गॉड. मी पुन्हा एकदा बोलतो. डिपेंड अवर ओन रिलेशनशिप विथ गॉड. देवात बसून नाते गहन होत नाही, शांत पडून नाते गहन होत नाही. मला संकटात धीर धरायचा आहे, मला आशेने हर्षित व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मला प्रार्थनेत तत्पर व्हायचं आहे, तरच हा दरवाजा भक्कम तिकडे उभा राहू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही 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 नाही, मी येशूला स्वीकारलं तारणारा म्हणून बोललेलो आहे, अंतकरणात विश्वास ठेवलेला नाहीये, बाप्तिस्मा घ्यायची गरज नाहीये, बायबल वाचण्याची गरज नाहीये, प्रार्थना करण्याची गरज नाहीये, देवाच्या वचनावर चालण्याची गरज नाहीये, सुवार्ता सांगण्याची गरज नाहीये. मला सांगून द्या की तुम्ही स्वतःला आणि तुमच्या बरोबर असणाऱ्या सगळ्यांना फसवत आहात. तो त्याचं काम करणार, तो आपल्याला पडून देणार नाही, तो आपल्याला उचलून धरणार. ज्याप्रमाणे त्याचं वचन सांगतं की मी तुला सोडणार नाही, तुझा त्याग करणार नाही, तो त्याचं काम करणार. पण मी माझं काम करत आहे का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संकट आल्यावर, त्रास आल्यावर, समस्या आल्यावर, गोष्टी बदलल्यावर किती प्रार्थना केली, किती विश्वास ठेवला. लोकांच्या 2-2, 3-3 बिजागऱ्या असतील, मी अख्खा दरवाजा बिजागरीने भरून काढलाय. हो की नाही? लोकांकडे एक कडी आहे, मी 4-4 कड्या लावलेल्या आहेत. लोकांकडे एक लॉक आहे, माझ्याकडे 3-3 लॉक आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या 3-4 एवढ्या कड्या त्याची काहीच गरज नाहीये. एक येशू असला ना सगळं व्यवस्थित होतं. हालेलुया. हालेलुया. एक देव, एक विश्वास, एक बाप्तिस्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जास्त खोदत बसायची गरज नाही, जास्त अति करायची गरज. हालेलुया. माझ्याकडे एकच कडी आहे, पण त्या कडीवर येशूच रक्त आहे. हालेलुया. माझ्या बिजागऱ्या 4च आहे, पण त्या बिजागऱ्या येशूवर विश्वास ठेवणाऱ्या आहेत. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे एकच स्टॉपर आहे, पण ते स्टॉपर येशूच्या इच्छेशिवाय कार्य करत नाही. हालेलुया. आपण त्याच्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. येशूने देखील आपल्या जीवनामध्ये प्रार्थना केलेली आहे, माझी नाही तर तुझी इच्छा तू पूर्ण कर. का? कारण की त्याला माहितीये या मानवी शरीरामध्ये आल्याच्या नंतर त्याची इच्छा कधीच नसते दुःख भोगावं. हालेलुया. म्हणून दुःख आल्याच्या नंतर तुझी नाही, माझी इच्छा होऊन दे आता बाबा. पण हे गरजेचं आहे का आपण बोलावं, प्रभू माझी नाही तर तुझी इच्छा तू पूर्ण कर. लेट योर विल बी डन. हालेलुया. तुझी इच्छा होऊन दे. या दुःखात तुझी इच्छा होऊन दे, या आनंदात तुझी इच्छा होऊन दे, या रडण्यामध्ये तुझी इच्छा होऊन दे, या हसण्यामध्ये तुझी इच्छा होऊन दे. का? कारण की प्रभू हे दुखणं, हे रडणं मला तुझ्यापासून वेगळं करू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी माझ्या दुःखामध्ये, माझ्या त्रासामध्ये मोजत नाही की प्रभू माझ्या जवळ आहे की लांब आहे. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये असलो, ख्रिस्त माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो माझ्यापासून दूर कधीच जात नाही, मी त्याला दूर करतो. तो मला कधीच सोडत नाही, मी त्याला सोडतो. तो मला कधीच त्यागत नाही, मी त्याला त्यागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आज देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या बरोबर प्रामाणिक असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? प्रामाणिक असलं पाहिजे. तो जर ह्या मंडळीचं मस्तक आहे ना, त्या मस्तकाच्या इच्छेने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपली स्वतःची इच्छा पूर्ण झाली नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज आपण प्रार्थना करूया की प्रभू मला देखील तुझ्या बरोबर गहन नातं तयार करायचं आहे. फक्त हा दार या ठिकाणी लावून मला गप्प बसायचं नाही, बट आय वॉन्ट डीप रिलेशनशिप विथ यू जीसस. मला तुझ्या बरोबर गहन नाते संबंध तयार करायचे. यास आपण सर्वजण आपल्या जागेवर उभा राहूया, प्रार्थना करूया, देवाला बोलूया की प्रभू खरंच येशू जो मेंढरांचं दार आहे, येशू जो तारणाचं दार आहे, ते लावलं असताना आज प्रभू आम्ही आतमध्ये गप्प बसणार नाहीये, आम्ही प्रार्थना करणार आहोत. आम्ही संकटात धीर धरणार आहोत प्रभूजी. आम्ही
आशेने हर्षित होणार आहोत प्रिय प्रभू. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. ओरी बाबा बाबा बाबा, ओरी बाबा बाबा बाबा, शरा बारा 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 बारा. धन्यवाद प्रभू परमेश्वर पिता. ओ यहोवा, आम्ही तुमची स्तुती करतो, तुम्हाला गौरव देतो, तुम्हाला मान सन्मान आणि महिमा देतो प्रभू परमेश्वर पिता. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद ईश्वर. सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. आहा सहारा, सारे संकट से हमको बचाना. तेरे हाथों में जीवन हमारा है, इस शैतान को छूने न देना. सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना. तेरे हाथों में जीवन हमारा है, इसे शैतान को छूने न देना. आहा यावेळेस आपण त्याला आपल्या अंतःकरणामध्ये बोलूया. त्याला बोलूया की हा यीशु तू आ मेरे दिल में यीशु
येशू आज आम्ही सर्वपणे संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून राहतो प्रभू परमेश्वर पिता। आबा यहोवा, आज जे तुम्ही जीवनाचे द्वार आहात प्रभू यहोवा, जे तुम्ही तारणाचे द्वार आहात प्रभू परमेश्वर पिता, तुमच्या द्वारे आल्या वाचून कोणालाच पित्याकडे जाता येत नाही प्रभू परमेश्वर पिता। तुमच्या द्वारे आल्या वाचून कोणालाच तारण प्राप्त होत नाही प्रभू परमेश्वर पिता। ओ राजा, तुमच्या द्वारे आल्या वाचून कोणाला सुरक्षितता प्राप्त होत नाही प्रिय प्रभूजी। आज आम्ही त्या दारामध्ये प्रवेश करतो प्रभू परमेश्वर पिता। आज आम्ही विनंती करतो प्रिय प्रभूजी की आमच्या हृदयामध्ये या प्रभू परमेश्वर पिता। आमच्या कुटुंबाचे, आमच्या जीवनाचे येशूच्या नावामध्ये तुम्ही दार बना प्रभू परमेश्वर। आणि प्रत्येक जी तुम्हाला आवडणारी प्रभू परमेश्वर पिता गोष्ट नाहीये, येशूच्या नावात तुम्ही ती काढून टाका माझ्या राजा। आज आम्ही प्रार्थना करतो प्रत्येक जी गोष्ट तुम्हाला प्रसन्न करते, ज्याद्वारे तुम्ही संतुष्ट होता, त्या गोष्टीने आमचे विचार, आमचं मन, आमचं जीवन व्यापून काढा प्रभू परमेश्वर। अब्बा यहोवा, आज आम्ही प्रार्थना करतो प्रिय प्रभूजी। ओ राजा, जितक्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, येशूच्या नावात त्यांना तारण मिळालेलं आहे। आज प्रभूजी, जो कोणी प्रभू परमेश्वर पिता स्वतःला प्रिय प्रभू परमेश्वर पिता राखत असेल, तुमच्यामध्ये चालत असेल, कष्टामध्ये प्रभू परमेश्वर पिता धीर धरत असेल, ओ राजा आशेने हर्षित होत असेल, प्रार्थना करत असेल, येशूच्या नावामध्ये आज तुम्ही त्यांची भेट घ्या प्रभूजी। त्यांचे सर्व दार येशूच्या नावामध्ये राजा ज्या शैतानाने बंद केलेले आहेत उघडले जाऊन द्या प्रभू परमेश्वर। त्या आजारातून, त्या परिस्थितीतून, राजा त्या अडचणीतून येशूच्या नावात त्यांना मोकळं करा प्रिय प्रभूजी। प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो की येशू तुम्ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून या प्रभूजी। तुमच्या रक्तामध्ये जय आहे प्रभूजी, आणि आज ते जय इथे असल्या प्रत्येकाच्या जीवनात आम्ही कबूल करतो प्रभू परमेश्वर। प्रभू यहोवा, आज जो कोणी चिंतेत या ठिकाणी आला असेल, येशूच्या नावात त्यांची चिंता काढून टाका प्रभू। तुमचं वचन सांगतं प्रभू परमेश्वर पिता, कोणीच प्रभू चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर लांब करू शकत नाही प्रभू। पण प्रभू, तुमचं वचन सांगतं, थँक्यू जीसस, प्रथम तुम्ही त्याचे राज्य, त्याची नीतिमत्वता मिळण्यास झटा, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील। थँक्यू लॉर्ड। आज आपल्या कुटुंबाची चिंता, आज आपल्या परिवाराची चिंता, आज आपल्या भविष्याची चिंता येशूच्या पायाखाली ठेवूया। त्याला बोलूया की येशू, तू माझ्या घराचं दार आहे, उत्तमच माझ्या घरात येणार। प्रभू, तू माझ्या घराला राजा दाराच्या कपाळपट्टीला लागलेलं रक्त आहेस, कोणतीच व्याधी माझ्या घरात येणार नाही प्रभू परमेश्वर। प्रभू, आम्ही तुमची स्तुती करतो, आलेल्या प्रत्येकाला तुमच्या हातामध्ये देतो प्रभूजी। यहोवा, येशूच्या नावात सगळ्यांना आशीर्वादित करा प्रभूजी। जो आजारी आहे त्यांना बरं केलं, तुमचे आभार मानतो। आपलं आरोग्य आपण स्वीकारूया, त्याला बोलूया की येशू धन्यवाद तुम्हाला बरं केल्यास। त्याचे आभार मानूया की प्रभू तुम्हाला बरं केलेलं आहेस, मी निरोगी झालेलो आहे, मी माझं आरोग्य स्वीकारतो येशूच्या नावात। प्रभू, जो कोणी कर्जात या ठिकाणी आलेला असेल, येशूच्या नावात त्याला त्याच्या कर्जातून मुक्त करा प्रिय प्रभू। कोणीच कोणाच्या प्रभू परमेश्वर पिता राजा कर्जामध्ये राहू नये म्हणून दया करा प्रभू परमेश्वर। तर तुमच्या कृपेने त्यांना कर्ज फेडता यावं म्हणून सहाय्य करा प्रभू परमेश्वर। प्रभू यहोवा, मी प्रार्थना करतो, विशेष करून आज जो कोणता व्यक्ती आपल्या अंतःकरणामध्ये राग, द्वेष, हेवा आणि मत्सर प्रभू घेऊन आला असेल, आज त्याला तुमची शांती द्यावं प्रभू। सर्व राग येशूच्या नावामध्ये काढून टाका प्रभू, सर्व हेवा येशूच्या नावामध्ये काढून टाका प्रभू परमेश्वर। आणि आज आम्हाला एकमेकावर प्रेम करणारे, ख्रिस्ताची प्रीती दाखवणारे आम्हाला बनवा प्रभू परमेश्वर। प्रभू, प्रत्येक गोष्टीबद्दल तुमचे आभार मानतो। सर्व आदर, सर्व स्तुती, सर्व सन्मान, सर्व महिमा येशू तुम्हालाच असो प्रभू परमेश्वर।
प्रभू जे येऊ शकले नाही आम्ही त्यांना तुमच्या रक्ताने सील करतो. ओ राजा, आपल्या मंडळीतील सभेला त्यांनी यावं म्हणून तुम्ही त्यांच्या बरोबर बोला प्रभू परमेश्वर. येशूच्या नावात सर्व प्रार्थना मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता. प्रभूने शिकवलेली प्रार्थना बोलूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास ऋणापासून सोडव, कारण की राज्य. यावेळेस आपण आपले हात वर करूया, आशीर्वाद स्वीकारूया विश्वासाने. या आशीर्वादाला आपण होय आणि आमेन बोलून दुजोरा देऊया. परमेश्वर तुला आशीर्वाद देव व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझकडे प्रसन्नमुख करो आणि तुला शांती देव. या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन. ज्यावेळेस देव जो बाप याची प्रीती, देव जो पुत्र प्रिय प्रभू येशू याची कृपा आणि देव जो पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.